रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला खाजगी ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर काही प्रवासी जखमी. अपघात झाल्याचे समजताच ऑनलाईन बुक केलेले तिकीट रद्द करण्याचा काही प्रवाशांना मेसेज आला. पुण्याहून बेळगावला जाणाऱ्या नाकोडा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस नंबर MH09GJ6759 या बसने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून दिलेल्या धडकेत एका अनोळखीचा जागीच मृत्यू झाला. तर देवराज दशरथ मोरे वय वर्ष 28, सोनाली देवराज मोरे वय वर्ष 27, सोहेल नौशाद देसाई वय वर्ष 25, नारायण राजू वाटलेकर वय वर्ष 28 राहणार सर्व बेळगाव आणि महेश प्रभाकर पाटील वय वर्ष 25 राहणार चंदगड हे जखमी झालेले आहेत. हा अपघात शनिवारी दिनांक 24 मे 2025 रोजी सकाळी 7:15च्या सुमारास मेनन पिस्टन येथे शिरोली MIDC रोडवर झाला. या घटनेची नोंद CPR पोलीस चौकीत झाली आहे. नाकोडा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने काही प्रवासी पुण्याहून बेळगावकडे रात्री 11ला सुटणाऱ्या बसने जात होते. आज सकाळी 7च्या सुमारास ही बस शिरोली MIDC येथे मेनन पिस्टनजवळ आली असता या बसने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने या बसमधील काही प्रवासी जखमी झाले तर एका अनोळखीचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती शिरोली MIDC पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून जखमींना उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी प्रवास करीत असल्याचे समजते. पुण्याहून बेळगावकडे जात असलेल्या काही प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट बुक केले होते. नाकोडा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला अपघात झाल्याची माहिती समजताच त्यांनी काही प्रवाशांचे तिकीट कन्फर्म असतानासुद्धा त्यातील काही प्रवाशांना तुमचे तिकीट रद्द केल्याचे मेसेज शनिवारी दुपारच्या सुमारास त्या प्रवाशांच्या मोबाईलवर पाठवल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. या अपघाताची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यात झालेली आहे. ग्रामदेवता न्यूजसाठी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर.